नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री राणा प्रताप पाटील लिखित कादंबरी वंगाळ. प्रकरण 9. वशाच्या बोलण्याने दादूला काही गोष्टी उलगडू लागल्या. त्याला मैदानात झालेला प्रकार अनुक्रमाने आठवला. त्याला पहिल्या फेरीत लहान पैलवानांच्या जोडीत का फिरवलं? गावात कुस्ती मैदान असताना नियमाप्रमाणे पहिल्यांदा फिरवताना कोणताच पैलवान आडवा येत नाही, पण तरीही रामा माने आडवा आलाच. थोरात दादांनी रामा मानेची मोठी जोड असून सुद्धा मध्यस्थी न करणं, हे सगळं दादूच्या डोक्यात तरळू लागलं. त्यानं पळून आल्यावर सदरा काढलेलाच होता. आता इजार सुद्धा काढली व लंगोट्यावरच दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णामाई धाडकन उडी मारली. नदीतून बाहेर येऊन ओल्या अंगानेच त्याने कपडे चढवले. जत्रेच्या कुस्ती मैदानात आपल्या अंगावर अण्णा पाटलांनीच रामा मानेला घातला होता. हा प्रकार दादूला विचित्र वाटला. गावाचा एखादा पैलवान गावचं नाव करतोय हे अण्णा पाटलांना बघवत नाही का? हे आबा आज्यापासून चालत आलेलं वैर कधीच संपणार नाही का? थोरात दादांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत या सगळ्या प्रकाराची चर्चा होऊन सुद्धा आबानं मला का नाही सांगितलं? आपण आबाला या गोष्टी विचाराव्यात म्हणून दादा वाड्याकडे जायचा. ते सरळ मळ्याकडे वळला. तावाने जाणाऱ्या दादूकडे बघून वशा अवाक्य झाला. त्याला कळून चुकलं की आपण दादूला हे सांगून चूक केली. गावाच्या बाहेरून वळसा घालून तो ओढ्यावर आला. ओढ्याच्या फरशीवरून वत्ताच्या तुकड्याच्या तालीवर आला. सरळ पुढे चालत जाईल तसं त्याला मोडलेला ऊस दिसला. ते बघून दादू अजूनच खवळला. चालत चालत दादू वस्तीजवळच्या टेकापर्यंत पोचला. वस्तीला लागून असल्या केळीच्या बागेत उगवून आलेला गवताचा लव्हा रेडकर काढत बसला होता. जवळच सुपारी कात्रत सूर्याजीराव बसले होते. अंगात पांढरा धोट सदरा आणि पांढरच धोतर, डोक्यावर भट्टीची गांधी टोपी, तोंड पान खाऊन रंगलेलं अशा पेहरावात सूर्याजीराव रेडकर बरोबर गप्पा मारीत बसले होते. रेडकर, दिवाळीच्या वक्तालाच आपल्या वत्ताच्या तुकड्यातली लागण तुटल नव्हता रे. वळव्याचा कारखाना चालू झाल्या झाल्या घालवून टाकू, म्हणजे खुडवी चांगली तुटते आलं. वय टाकू घालून, रेडकर म्हणाला. तेवढ्यात दादू आला. 4 ऊस राहिल्यावर घालवणार काय लागन? दादू टेकाच्या तालीवरून केळीच्या बागेत येऊन तावा तावानं बोलला. म्हणजे रे? रेडकरनं प्रश्न विचारला. मामा, तुला काय ठावं नसल्यासारखं बोलू नकस. सूर्याजीराव शांतपणे तोंडातलं पान चगळत होते. रेडकर व दादूची चर्चा ऐकत होते. दादू, काय झालंय? का संतापला एवढा? रेडकर, वत्ताच्या तुकड्यात सगळा ऊस मोडलाय, बघितला नाही होई? बघितला आहे की. मग वैरण चोरासने अद्दल घडवायला नको का? अरे त्यो सौंदर्याचा पांड्याच वैरण चोरत होता. त्याला बी घरला जाऊन शान मालक बजावून आल्या ती. होय, आले ती की. मालक बजावून आलं का तुझ्या मालकासने त्यानं बजावलंय? दादू म्हणाला. शांत हो दादू, शांत हो. तोंडातला पानाचा विडा थुंकत सूर्याजीराव दादूला म्हणाले. गाव भागात असलं बारीक सारीक प्रकार होत असत्याती. लय मनावर नसतं घ्यायचं बाबा. सूर्याजीराव दादूला समजावण्याच्या सुरात म्हणाले, पण दादू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तुम्ही घ्यायचं राहू दे मनावर, म्या घेतलंय. म्हणजे काय करायचा विचार आहे तुझा? शंका उपस्थित करून सूर्याजीरावाने विचारलं. करतो म्या काय करायचं ते. आणि असं म्हणून दादू उठला आणि गावच्या वाटेला लागला. दादू आता काय नवीन उद्योग करून ठेवतो याची चिंता सूर्याजीरावांना लागून राहिली. शेतातली मेहनतीची कामं उरकून घ्यायची चालू असतानाच दादू काहीतरी नवीन भानगड मागं लावून घेईल ही भीती त्यांनी रेडकरला बोलून दाखवली. इकडे झप झप पावले टाकत दादू गावात भैरवनाथाच्या मंदिरासमोर आला. 2 दिवसामागे पांडा सूर्याजीरावांना उलट व फाजील बोललेला ही गोष्ट त्याला अजून राग आणून देत होती.
त्याची नजर पांडाला शोधत होती. पांडाला शोधत दादू गावातल्या मधोमध असल्या चौकात आला. एक दोघांना अडवून तो पांडा कुठे दिसला का याची चौकशी करू लागला. अण्णा पाटलांच्या वाड्यावर रोजच्या रोज हजेरीला असणाऱ्या पक्का गुरवने दादू पांडाला शोधतोय हे चौकात पाहिलं. दादूला काय न बोलताच पक्का गुरवने सरळ पांडाचं घर गाठलं. घरात डोकावून बघत पांडा नाही हे समजता तो पांडाच्या गोठ्याकडे गेला. पडलेल्या गोठ्यात वर 4-5 लाकडे टाकून त्यावर नाळाच्या झावळ्या उभ्या आडव्या बांधून जनावरांना निवारा केला होता. जनावरांच्या समोर शेलकी उसाची वैरण होती, तीही कोणाची तरी चोरून आणलेलीच. बाजूलाच हातात तंबरेल घेऊन त्यामध्ये दारू मिसळणारा पांडा पक्काच्या नजरेस पडला. पांड्या, हिता आहेस वेर तू? घरात बघून आलो तुला, पक्का गुरव पांडाला म्हणाला. डोळे लाल भडक आणि घामाने चिंब भिजलेल्या पांडाने कानामागचा घाम पुसत वर बघितलं. अरे पक्क्या, या, काय काम काढलंस माझ्याकडं? बस बस इथं, मारे घुटका. पाणी मिसळून एक घोट घेत पांडा म्हणाला. म्या बसायला नाही आलो पांड्या, पक्का रागात म्हणाला. अरे का आलाय ते तरी सांग मग. सूर्याजीराव पाटलांचा दादू तुला गावभर हुडकाय लागलाय. वाटत गाठ पडल त्याला थांबवून विचारतोय, तुला बघितलं का म्हणून. मला का हुडाकतंय ते शानं? तुला का हुडाकतोय म्हणजे? इसरलास काय? परवा सूर्याजीरावासनी काय नाही ते बोललास. समध्या गावात झालंय की लेका ते. वैरण चुरतूया ती चुरतूयास आणि वर फाजीलपणे बोललास तू. म्हणूनच तुला हुडकत असेल बघ तो पैलवान. बेलकांडत उभा राहत पांडा म्हणाला. 15 वर्षाचं पोर ते माझं काय वाकडं करतंय तेच बघतो. हाताचा दंड धरत पक्का गुरव पांडाला सांभाळत म्हणाला. पांड्या, तुझं तुला नीट चाला येईना. एवढी दारू ढोसलेस तू? कशाला त्या पोराच्या नादाला लागतो यास? कुठंतरी ठेवल मोडून तुला. दोस्ताच्या काळजीपोटी पक्का गुरव पांडाला म्हणाला. पण अण्णा पाटलांच्या सान्निध्यात राहून सूर्याजीरावांची वाकडं घेणाऱ्या पांडूला दारूच्या नशेत आपण काय करतोय हे जाणवत नव्हतं आणि दादूच्या तापट स्वभावाचा सुद्धा त्याला अंदाज नव्हता. पांडा अजून दादूला लहानच समजत होता. पक्या, कालचं पोर ती काय करते मला बघतोच. असं बोलत पांडा गोठ्यातून बाहेर पडला. ते सरळ गावात चौकात आला. समोरून येणाऱ्या दादूला बघून त्याने स्वतःच त्याला हाक मारत मारका बैल अंगावर घेतला. ये हे दादिया, का हुंडाकतोय रे मला? इथं हाय की म्या, सांग काय काम आहे? पांडानं मोठ्या आवाजात दादूला हाक मारल्यानं चौकातल्या झाडाच्या पाराखाली गप्पा मारत बसल्या लोकांनी कान टवकारले. कुणाला काय कळायचे आतच 2 ढेंगतच दादू पांडाजवळ पोचला. दादूच्या एका ठोक्यातच पांडा दादूच्या पायावर पडला. झाडाच्या पाराखाली बसलेले लोक धावतच तिथं आले. मध्यस्थी करत त्याने दादूला थांबवलं, पण दुधा तुपाचा रती बसल्या दादू त्यांना कुणालाच आवरला नाही. सगळ्यांना झिडकारून त्यानं पुन्हा पांडाकडे मोर्चा वळवला. खाली पडलेल्या पांडाला अलगद उचलून हवेत डोक्याच्या वर घेऊन खाली बाजूला वाहणाऱ्या घाण नाल्यावर आदळला. नाल्यातलं घाण पाणी बाहेर उडलंच, पण पांडा सुद्धा घाणीने बरबाटला. 5-6 फूट उंचीवरून खाली आदळल्यानं पांडाचा हात मनगटातून जबरदस्त मोडला. दारू सुद्धा उतरली. मेलो मेलो म्हणत पांडा ओरडू लागला. 4-5 लोकांनी दादूला पुन्हा कवळा घालून पांडापासून लांब नेऊन शांत केला. आबाला फाजील बोललास? हे शेवटचं, पुण्यांदा कानावर आलं तर जित्ता ठेवणार नाही, असं बोलून दादू आपल्या वाटेनं निघून गेला. जमलेल्या लोकांनी पांडाला उठवलं, पाणी देऊन त्याला एका जागी बसवलं. पांडाचा मनगटात मोडलेला हात सुजून टमटमीत झाला होता. त्याला कळून चुकलं होतं, सूर्याजीरावांचा दादू आता बारका राहिला नव्हता. सूर्याजीरावांना उलट सुलट बोलणं आपल्याला महागात पडलं हे सुद्धा तो समजून गेला
अण्णा पाटलांजवळ ही गोष्ट पोचायला वेळ लागली नाही. आपल्याजवळ रोजच्या बैठकीत बसायला असणाऱ्या सौंदर्याच्या पांड्याला दादूनं मारहाण केली, ही गोष्ट त्यांना चांगली जिवारी लागली. त्यांनी घड्याला धाडून तंटामुक्तीचे अध्यक्ष लालासाहेब पाटील यांना वाड्यावर बोलावून घेतलं. लालासाहेब पाटील वाड्यावर आल्यावर त्यांना तेल मीठ लावून झालेल्या प्रकाराची माहिती दिली आणि उद्याच्या उद्या चावडीत तंटामुक्तीची बैठक बोलवण्याचा आग्रह धरला. अण्णांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी सुद्धा मान हलवली. लगतच्या गावामध्ये शेताच्या मेहनतीला सूर्याजीरावांची बैल घेऊन गेल्या रामभाऊने गावात झालेला प्रकार बघितला होता. औत खांद्यावर असल्यानं व रस्त्याच्या मधोमध बैल सोडता येत नसल्यानं रामभाऊनं शांत राहूनच चाललेला प्रकार बघितला आणि बैल व औत घेऊन मळ्याचा रस्ता धरला. रामभाऊच्या बोलण्यातून सूर्याजीरावांना सगळा प्रकार समजला. हातातलं काम तिथेच टाकून ते गावात पोहोचले. वाड्यात येऊन त्याने दादूची चांगलीच खरडपट्टी काढली. दादूला बडबडून उद्याच्या उद्या सकाळीच एसटीत बसून कोल्हापुरात आखाड्यात जायचं म्हणून सज्जड दम भरला. तेवढ्या चावडीतून ज्योत्या शिपाई चावडीचा निरोप घेऊन दारात आला. पाटील, उद्या तंटामुक्ती कमिटीनं बैठक बोलावली आहे. तुम्हासनी आणि पैलवानाला हजर राहायचा निरोप आहे. असा निरोप देऊन ज्योत्या शिपाई निघून गेला. दादूला आणि आपल्याला एवढ्या तडकाफडकी बैठकीला बोलावलंय म्हणजे अण्णा पाटलांनीच हा कारभार केला आहे हे सूर्याजीराव समजून गेले. जेवण खाणं उरकून सूर्याजीरावांनी बाजल्यावर अंग टाकलं. लाकडी खिडकीला लोखंडी गज मारले होते. त्यातून गार हवा येत होती. वाड्याची मोठी भिताळे मातीची असल्यानं वाड्यात गारवा होता. जाड जूड गोधडी अंगावर घेऊन सुद्धा सूर्याजीरावांना झोपेचा पत्ता नव्हता. उद्या चावडीत काय होईल याची त्यांना चिंता लागून होती. या कुशीवरून त्या कुशीवर ते झोपण्याचा प्रयत्न करीत होते. अण्णा पाटलांचे वैर माझ्याशी आहेच, आता माझा दादू पण यात भरकटत जातोय का काय, असा विचार करीत असतानाच त्यांना झोप लागली. नवीन दिवस उजाडला. गावातल्या लोकांची सकाळची सत्रातील कामं सुरू झाली. चावडीत कामकाज सुरू झालं. सगळ्यांच्या आधी तंटामुक्त अध्यक्ष चावडीत उपस्थित होते. दोन्ही पार्ट्यांना समोर बसायला लाकडी खुर्च्या ठेवल्या होत्या. एक एक करीत बैठकीला लोक उपस्थित राहत होते. सूर्याजीरावांबरोबर थोरात दादा, कुंभार मास्तर, रफिक चाचा व दोस्त मंडळी, शिरपा व तात्या जाधव पण हजर होते. शिपाई ज्योत्यानं सर्वांच्या पुढे पाणी पिण्यासाठी तांबे भरून ठेवले. प्रत्येक जण आपापली जागा धरून बसून होता. अण्णा पाटलांबरोबर पक्या गुरव भावकीतला शिवा पाटील आणि मोडका हात घेऊन सौंदर्याचा पांडा हजर होते. अण्णांना या प्रकाराचा बाऊ करायचा नव्हता, कारण यात अण्णांचीच अब्रू जाणार होती. म्हणूनच त्यांनी हा विषय जास्त न चघळण्यातच धन्यता मानली. सगळे आलेले बघून तंटामुक्त अध्यक्ष म्हणाले, दादू पैलवान, काय झालं काल सांग बघू. का म्हणून शान ह्यो वाद हाणामारी पत्रू गेला. दादू बोलणार एवढ्यात मध्येच पांडा बोलला, अध्यक्ष, या दाद्यानं कारण नसताना माझ्यावर हात उचलला आहे. पांडा, जरा शांत राहा, शांत राहा, म्या बोलतोय ना. लालासाहेब म्हणाले, अध्यक्ष, वताच्या तुकड्यातील वैरण चोरल्या ती चोरल्या आणि आबा विचारायला गेल्यावर त्याला बी फाजील बोलतोय होय. दादू म्हणाला, होय रे पांडा, हे खरं आहे का. नाही नाही, म्या कुणाच्यात काय बी चोरलं नाही. पांड्या, लबाड कशा पायी बोलतोयास. तू वैरणी चोरतोस हे समध्या गावाला ठाव आहे. हे आणि सूर्याजीला भर चौकात तू फाजील बोललास हे बी समध्यानी बघितलंय. कुंभार मास्तर म्हणाले. कुंभार मास्तर वयाने थोरले असल्याने त्यांच्या बोलण्याला मोडता घालणं कोणालाच योग्य वाटलं नाही. सगळे शांत झाले. पांडा अण्णा पाटलांच्या तोंडाकडे बघू लागला. सगळा रोष पांडावरच येतोय म्हटल्यावर अण्णांनी बाजू सावरली. पांड्या, वैरण चोरून आणि सूर्याजीला उलट बोलून तू गलतीच केलीस. पण म्या काय म्हणतोय अध्यक्ष, दाद्यानं हात उचलायला नको पाहिजे होता. असं कसं म्हणता अण्णा तुम्ही.
4 माणसात कोण बापाला फाजील बोललं तर पोराला झीट येणं स्वाभाविकच आहे. रफिक चाचा अण्णांना म्हणाले. त्यामध्ये थोरात दादाने होयला होय म्हटलं. बैठकीचा पूर्ण कल सूर्याजीराव व दादूच्या बाजूने जातोय हे बघून अण्णांनी मध्येच तक्रार मिटवण्याचा सूर धरला. अध्यक्ष, म्या काय म्हणतोय, तक्रार वाढवून काय होणार आहे. दादू हात उचलून चुकलाय आणि पांडा वैरण चोरून प्रकरण हितच मिटलेलं कवाबी बरंच की. अण्णाने अचानक पलटी मारल्याने लालासाहेब पाटील सुद्धा आश्चर्यचकित झाले. काल रात्री अण्णा आपल्याला दादूविषयी नको त्या गोष्टी सांगत होते आणि आज बैठकीत वेगळाच सूर अण्णाने धरला. अध्यक्ष लालासाहेब पाटील समजून गेले. अण्णांच्या यावेळी डाव अंगलट आला होता. बरं पांडा, सूर्याजीरावांची माफी माग बघू आणि इथनं पुढं वैरण चोरताना घावलास तर म्या मध्यस्थी करायचो नाही बघ. दरडावण्याच्या सुरात अध्यक्ष बोलले. असू दे असू दे म्हणत सूर्याजीरावांनी सुद्धा मोठ्या मनाने पांड्याला माफ केला. बैठक उठली, पण दादूला अण्णांच्या संपूर्ण टोळीचा व वैयक्तिक अण्णा पाटलांचा राग आला होता. बराच वेळ चाललेल्या बैठकीत सूर्याजीरावांनी एक चकार शब्द काढला नव्हता, कारण अण्णा पाटील एवढ्यावर थांबणार नाहीत हे त्यांना माहीत होतं. पण यातून एक गोष्ट मात्र निश्चित होती, मागच्या पिढीचे वैर आता पुढच्या पिढीला म्हणजेच दादूच्या वाट्याला येणार होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.